आणि आता पाहणार आहोत लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक। भाजपचा विजय असो असे म्हणून वातावरण खराब करू नका, महायुतीचा विजय असो असं म्हणा, रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत सूचना। शरद पवारांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी चिन्ह वापरता येणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव देखील वापरण्याची मुभा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी, आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटावरील विश्वास उडाला, आंबेडकरांची टीका। माढा मतदारसंघाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा अजित पवार आणि फडणवीसांचा प्रयत्न, मात्र कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार, रामराजे निंबाळकर यांची बैठकीनंतर प्रतिक्रिया। बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे अशी लढत होण्याची शक्यता, दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार, मेटेंचा शिवसंग्राम पक्ष महाविकास आघाडीमध्ये सामील होणार। शरद पवार उद्या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार, अजित पवार गटातील बजरंग सोनवणे उद्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। अजित पवारांना विरोध करायचा आहे तर करा, पण भाषेवर नियंत्रण ठेवा, छगन भुजबळांचा श्रीनिवास पवारांना सल्ला। दादांना एकटं पाडलं जातंय, पण जनता दादांसोबत, मागच्या 8-9 महिन्यामध्ये त्यांनी हा सल्ला का दिला नाही, श्रीनिवास पवार यांच्या टीकेवर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। सांगलीची जागा आमचीच, नाना पटोले यांनी संयमानं भूमिका घ्यावी, पण कुणाला सांगलीमध्ये भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काही साध्य करायचं असल्यास तो त्यांचा प्रश्न, संजय राऊतांचं वक्तव्य।